गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. अखिल भारतीय होलार समाज संघटना नाशिक जिल्हाध्यक्ष रवींद्र विलास सोनवणे यांची राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये निवड झाली आहे. नांदगाव शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार केंगार यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली आहे. समाजाची फुले शाहू आंबेडकर चळवळ व छत्रपती शिवरायांची परिवर्तनाची चळवळ गतिमान करून आपण समाजाला उंचीवर नेऊन दखलपात करू शकाल असा विश्वास होलार समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री नंदकुमार केंगार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनील भाऊ जाधव, राज्य उपाध्यक्ष सुनीलजी ढोबळे, महिला जिल्हाध्यक्ष रेखाताई शेलार व सामाजिक कार्यकर्ते रविभाऊ माने यांच्या सर्वांच्या अध्यक्षतेखाली श्री रविभाऊ सोनवणे यांनी होलार समाज नाशिक जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तसेच नाशिक जिल्हा उपाध्यक्ष श्री राजेंद्र सोनवणे, सचिव म्हणून श्री युवराज सोनवणे, जिल्हा संघटक म्हणून श्री बाली सोनवणे, सोशल मीडिया प्रमुख म्हणून श्री राजेंद्र जाधव यांची देखील निवड करण्यात आली आहे. कार्यक्रमात महत्त्वाची उपस्थिती म्हणून जगताप सर, ॲडव्होकेट सचिन साळवे आणि आरपीआय पक्षातर्फे महावीर जाधव, पिंटू भाऊ सोळसे, मुस्ताकभाई शेख यांनी देखील उपस्थिती लावली होती. यावेळी समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 16 जून 2025 रोजी नांदगाव येथे अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या पुनर्बांधणीच्या संदर्भामध्ये शासकीय रेस्ट हाऊस या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. सदर बैठकीमध्ये राज्यामध्ये सगळ्या जिल्ह्याची पुनर्बांधणी करण्याच्या संदर्भामध्ये आणि तरुणांना या संघटनेमध्ये संधी देण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे. या महाराष्ट्र चळवळीचा एक भाग म्हणून आज रोजी नाशिक जिल्ह्याच्या संघटनेची पुनर्बांधणी करण्यासाठी अखिल भारतीय होलार समाज संघटना नाशिक जिल्ह्याची बैठक शासकीय विश्रामगृह नांदगाव येथे संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनील भाऊ जाधव आणि महिला आघाडीच्या जिल्ह्याच्या अध्यक्ष रेखाताई शेलार तसेच राज्याचे अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे उपाध्यक्ष सुनील ढोबळे तसेच साताऱ्याचे महाराष्ट्राचे युवा नेते रविभाऊ माने यांच्या नेतृत्वाखाली व हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये नाशिक जिल्ह्यानं निर्णय घेतलेला आहे की या ठिकाणी रवी विलास सोनवणे या तरुण तडफदार नेत्याची नाशिक जिल्ह्याच्या अध्यक्षपदी निवड करण्याच्या संदर्भामध्ये नाशिक जिल्ह्याने एकमुखी निर्णय घेतलेला आहे. मी राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार केंगार राष्ट्रीय अध्यक्ष या नात्यानं, सुनील ढोबळे राज्याचे उपाध्यक्ष या नात्यानं आणि आमचे हे सुनील जाधव राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि रेखाताई शेलार महिला आघाडीच्या राज्याचे अध्यक्ष रवी माने सातारा. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.